नमस्कार मंडळी, मी स्नेहा पाटील. नमस्कार, मी भाग्यश्री डांगे, एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. आणि आम्ही घेऊन येतोय एक सिंपल बेसिक मेकअप व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. मी बरेच दिवस म्हणत होते की सिंपल बेसिक मेकअप विषयी व्हिडिओ येणार आहे आणि खूप ट्राय करत होते. आज त्याचा योगायोग आला. ॲक्च्युली मी नणंदबाईंच्या वास्तुशांतीसाठी आलेले होते, तसंच माहेरीही थोडे दिवस राहिले आणि मग भाग्यश्रीलाही आज वेळ काढावा लागला. खरं तर तिचा कोणतं रुटीन चालू आहे भाग्यश्री आता? मी एक 15 डेज हेअरस्टाईल चॅलेंज घेऊन आलेली आहे आणि ॲक्च्युली आज माझे 2 सकाळी मेकअप ऑर्डर्स होत्या. त्याच्यानंतर हे जे 15 डेज चॅलेंज मी घेतलेलं आहे तर त्याचं शूट होतं आणि त्याच्यावरती मी हेअरस्टाईलही केलेली आहे. सध्या आहे अजून हेअरस्टाईल, आम्ही दाखवते. ही आहे ओपन कर्ल हेअरस्टाईल. कर्ल्समध्ये पण खूप सारे डिफरंट पॅटर्न्स आहेत, तर त्याच्यामध्ये ही ओपन हेअरस्टाईल आहे, ओपन कर्ल्समध्ये द्याला. तर ही हेअरस्टाईल तुम्ही कोणतं हल्दी फंक्शन असेल, तुमचं एंगेजमेंट असेल किंवा मेहंदी फंक्शन असेल, तर अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. ॲक्च्युली ही दुपारी मी केलेली आहे ही हेअरस्टाईल. तर आता आम्ही घेऊन येत आहोत बेसिक व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही कुठं लग्न समारंभाला जाणार असाल किंवा आणखीन हळदी फंक्शन असेल, आणखीन एंगेजमेंट वगैरे असे बरेच आपल्या इकडे प्रोग्राम्स असतात. मग अशा वेळेला काय होतं की एकतर आपल्याला बेसिक मेकअपमधलं आपल्याला फारसं काही माहीत नसतं आणि मग अशा वेळेला आज भाग्यश्रीची खूप मदत होणार आहे. मलाही तिच्यामुळे बरंच नॉलेज आलेलं आहे की सिंपल बेसिक मेकअपमध्ये कोणकोणते प्रोडक्ट येतात, स्टेप बाय स्टेप काय आपण यूज करायचं आहे. आणखीन ते आज सखोलमध्ये मला त्याचं नॉलेज मिळणार आहे. तर चला मग भाग्यश्री सुरू करते. शंका असतील तेही सांगा, तर तिचंही निरसन करेल ती. तर ठीक आहे, स्टेप बाय स्टेप भाग्यश्री तू प्रोडक्टचं नाव सांगू मग चालू कर. ओके. आता मेकअप करत असताना सगळे आपल्याला हाय रेटचेच प्रोडक्ट पाहिजेत असं काही कंपल्सरी नसतं. फक्त ते प्रोडक्ट थोडे चांगल्या क्वालिटीचे असावे, जेणेकरून तुम्हाला स्किन प्रॉब्लेम वगैरे पुढे जाऊन काही होऊ नये, इतकी आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि आता हिच्याकडे जे अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत आधीचे, तर त्याचाच यूज करून मी आज तुम्हाला बेसिक मेकअप आपण फार कमी टाईममध्ये कसा करू शकतो हे आता मी दाखवते. ठीक आहे. मी कारण भाग्यश्रीला आधीच सांगितलं होतं तुमच्याकडचे जे मेकअप प्रोडक्ट आहेत आणि ते खूप हाय रेंजचे आहेत. आणि असं नको आहे, माझ्या ज्या सामान्य ज्या मैत्रिणी आहेत किंवा ज्यांना असं जे हाय रेंजचे जे प्रोडक्ट घेऊ शकत नाहीत, त्यांना देखील या मेकअपमधल्या गोष्टी सहज परचेस करता याव्यात आणि हे अवेलेबल त्यांच्याजवळ व्हावं सहज. तर अशा काहीतरी प्रोडक्ट्स असावेत असं मी तिला सांगितलेलं होतं. सो जे माझ्याकडचीच अवेलेबल आहे त्यामध्ये ती आपल्याला सिंपल बेसिक मेकअप करून दाखवणार आहे. तर आता मी स्टार्टिंगला फेस वॉश केलेला आहे. फेस वॉश तिने केलेला आहे. चेहऱ्यावरती आता तिच्या काहीही नाहीये. तर आता हे पाहू शकता माझी स्किन थोडीशी ड्राय आहे आणि मी आता काहीही अप्लाय केलेलं नाहीये. ऑलिव्हियाचं हे मॉइश्चरायझर आहे. तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. मसाज द्यायचा आहे आपल्या चेहऱ्याला, स्किनला, म्हणजे ते मर्जही होतं, थोडंसं मसाजही मिळतो आपल्या स्किनला. तर मला सांग, मॉइश्चरायझरमध्ये फक्त हेच मॉइश्चरायझर आहे का? आपण आणखीन कोणतं मॉइश्चरायझर यूज करू शकतो तुझ्या माहितीप्रमाणे? खूप सारे आहेत मॉइश्चरायझर, खूप सारे. प्लमचं आहे, बायोटेकचंही खूप छान आहे, डर्मा आहे. आता मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे या दिवसामध्ये, तरी थंडीच्या दिवसांमध्ये खूप गरजेचं आहे. कारण एकतर कसं होतं, थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला पाणी खूप कमी जातं, तहानच लागत नाही, थंडी असते त्यामुळे आपण पाणी खूप कमी पितो. त्यामुळे लक्षात येईल तेव्हा पाणी प्यायला हवं. आपण हायड्रेट स्किन होणं फार गरजेचं आहे आणि वरून मॉइश्चरायझरही लावलंच पाहिजे कंपल्सरी. थोडंसं मसाज द्यायचं आहे, पूर्ण मर्ज होऊन द्यायचं आहे. आता जर तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने मेकअप जर करायला गेलात ना, तर खूप सारे स्टेप्स असतात. बट याच्यानंतर मग प्रायमर येतं, कन्सिलर येतं, जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स हाईड व्हावेत वगैरे, खूप सारे बऱ्याच स्टेप्स असतात. बट आता आपण जाणार आहोत कमी प्रोडक्टमध्ये, कमी टाईममध्ये आपण कसा छान सुरेख मेकअप करू शकतो. ठीक आहे. तर त्यामुळे आता मी मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जात आहोत फाउंडेशनकडे. सो माझ्या दीदीकडे आता हे लॅक्मेचं फाउंडेशन अवेलेबल आहे. सो आता आपण हे अप्लाय करतो. स्टेप 1 आपण केलेलं आहे मॉइश्चरायझर. तर स्टेप 2 लॅक्मेचं फाउंडेशन. आता हिच्याकडे आहे हा ब्युटी ब्लेंडर
तर तो मी थोडासा वेट म्हणजे ओला करून घेते, पाणी अगदी निथळून घेते. जर तुमच्याकडे ब्लेंडर अवेलेबल नसेल तर तुम्ही सिम्पली फिंगरनी तुमच्या असं लावून ते ब्लेंड करू शकता, किंवा छोटासा ब्रश असेल तर तोही यूज करू शकता. फक्त आपले हँड वॉश केलेले असावे, हायजीन असावे. ओके, म्हणजे तुम्ही स्किन पाहू शकताय. आता फक्त मी मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे आणि ती आता गेलेली आहे ब्लेंडर थोडासा ओला करण्यासाठी. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून बेसिक मेकअप आपल्याला कळतोय आज. जी 15 डेज हेअरस्टाईल चॅलेंज जी सिरीज चालू केलेली आहे ती तुम्ही माझ्या इन्स्टा चॅनलवरती अकाउंटवरती जाऊन बघू शकता. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी इन्स्टाची लिंक देते, नक्की जाऊन बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. तर अशा पद्धतीने आपण डॅब डॅब करून, असं घासायचं नाही आहे, ओढायचं नाही आहे, फक्त स्किनवरती असं डॅब करत फाउंडेशन लावायचं. हे छोटे छोटे टिप्स लक्षात घ्या, घासायचं बिलकुल नाही आहे. ह्या टेक्निक्स खूप महत्त्वाचे असतात. आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की फाउंडेशनचा टोन निवडताना जेव्हा तुम्ही शॉपवरती ते परचेस करायला जातात तर तुमच्या हातावरती असं हे करून दाखवतात की हा बघा, हा वेगळा, हा वेगळा, हा तुम्हाला सूट होते. पण बघायला गेलं तर आपल्या स्किनचा आणि आपल्या हातांचा कलर थोडाफार असा वेगळा असतो, कारण टॅन होऊन हाताचा थोडा कलर डाऊन झालेला असतो आणि स्किन त्या मानाने थोडीशी फेअर असते. आणि आपण चेक करताना तो काय करतो, फाउंडेशन इथे हातावरती लावून बघतो, इथे इथे कुठेतरी, आणि मग पुन्हा तो स्किनवरती बघतो ते मॅच थोडंफार होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण फाउंडेशन बघाल तेव्हा इथे असं थोडंसं लावून बघायचं, आणि जर मॅच झालं तर ते तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नाहीतर मग मॅच नाही झालं तर खूप पांढरा असा स्किन दिसतो. काही वेळेस डलही होतो, काही वेळेस एकदम पांढरं काहीतरी लावल्यासारखं वाटतं. तसं वाटतं का मला? कानालाही फाउंडेशन लावायचे आहेत, कानही आपलेच आहेत. कान गळा सोडायचं नाही, नाहीतरी मग कलर डिफरंट वाटतो. व्यवस्थित फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा वेळ जाईल तसं आपलं काय होतं, नॅचरली ऑइल सुटत असतं स्किनमधून, आणि मग ते हळूहळू वेळ जाईल तसं फाउंडेशन काय होतं, सेट होत जातं व्यवस्थित. ठीक आहे. तर आता मी इथे याच्यानंतर कोणतंही ब्लश वापरणार नाही आहे. तर त्याऐवजी मी काय करते, की कोणतीही लिपस्टिक तुमच्याकडे अवेलेबल असेल. मी बोलू गजब बेइज्जती है. तर आपण ब्लश कोणताही यानंतर वापरणार नाहीये मेकअप मध्ये. तर त्यासाठी काय करते मी, जी कोणती तुमच्याकडे लिपस्टिक अवेलेबल असेल ती थोडीशी काय करायची आहे, असं चिकला थोडीशी लावून घ्यायची आहे. जास्त नाही लावायचं आहे आपल्याला, नाहीतर मग काय होईल, भीममधली जी चुटकी असते माहिती आहे ना, इथे इथे रेड असतं, तशी दिसेल. थोडंसं नोजला, जेणेकरून नॅचरल ग्लो येतो. जो शेड तुमच्याकडे असेल, पिंक, थोडासा रेडमध्ये कोणता असेल तो लाईक लिटिल बिट लावायचा. ठीक आहे. त्यानंतर फिंगरनीच तुम्ही त्याला काय करू शकता, ब्लेंड करू शकता. हे मी कॉम्पॅक्ट लावायच्या किंवा लूज पावडर असेल तुमच्याकडे ते लावायच्या आधी करते मी हे फाउंडेशन लावल्यानंतर. ओके, ही तिसरी स्टेप होती, म्हणजे लोशनचं, म्हणजे लोशन लावून झाल्यानंतर आणि आपण फाउंडेशन यूज केलं, त्यानंतर लिपस्टिकचा ब्लश म्हणून वापरते. याच्यामध्ये पण खूप सारे टेक्निक्स असतात. ज्यांचे गाल असे गोबरे गोबरे इथे असतात ना, गोल 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 गोल, त्यांनी थोडंसं इथूनच लावायचं आहे ब्लश, इथून
असं डोळ्यांच्या खाली असं तिरक्या दिशेने, आणि ज्यांचे गाल आतल्या बाजूला आहे, जास्त फुगलेले नाही आहेत, त्यांनी इथून लावायचं. मला काय म्हणजे मला असं आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आलेला आहे, जे जास्त मेकअप करत नाहीत किंवा तुमच्यापैकी कोणाला असं वाटू शकते की ते बाबा खूप आहे, तर असं वाटणं नॅचरल आहे, पण तसं काही नसतं. जे आहे हे योग्य क्वांटिटीमध्ये आहे. तर हे व्यवस्थित ब्लेंड झाले. यानंतर आता आपण काय करणार आहोत, कॉम्पॅक्ट. माझ्याकडे लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आहे, तर बाकीचे तेच यूज करते. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी कमीत कमी पावडर असेल किंवा कमीत कमी कॉम्पॅक्ट यूज करायचं आहे, जास्त प्रमाणात यूज नाही करायचे. ओके, ही किती स्टेप आहे आपली? काउंट तूच. लोशन, फाउंडेशन, लिपस्टिक झाली, आपण ॲज ब्लश म्हणून यूज केली. त्यानंतर आता आपण अप्लाय करतोय कॉम्पॅक्ट. ही आपली चौथी स्टेप आहे. बऱ्याच जणांचे असेही मेकअप बघितले फंक्शनलला वगैरे गेल्यानंतर, स्किन फेअर दिसते आणि हे याच्याकडे कोण लक्ष देत नाही. त्यामुळे कान आणि गळा हे आपलेच आहेत, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगत असते. त्यामुळे त्याला लक्ष त्याच्याकडेही दिलं पाहिजे. आयब्रो पेन्सिल आहे, ते ॲक्च्युली आता मी सिम्पलमधली यूज करते, पण ते आता ॲक्च्युली माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे. तर सो भाग्यश्रीकडं काय अवेलेबल आहे? भाग्यश्री, माझ्याकडे मिस क्लेअरचा आयब्रो केक आहे, तर त्यातलंच थोडंसं यूज करते. नाहीतर तुम्ही तुमच्याजवळचीही आयब्रो पेन्सिल यूज करू शकता. मीही तेच यूज करते नेहमी, पण आता ऑप्शन म्हणून मी हे यूज करते भाग्यश्री जवळचं. आयब्रो पेन्सिलमध्ये पण असा छोटासा कोम सारखं असं दिलेलं असतं, तर त्यांनी पहिला आपलं काय करायचे, आयब्रो आपले कोम म्हणजे असं विंचरल्यासारखं करायचं आहे. आपल्या आयब्रोच्या केसांना योग्य दिशा द्यायची आहे आणि त्यानंतरच आयब्रो फील करायचे आहेत. आणि फील करताना अगदी ड्रॅमॅटिक म्हणजे डार्क बिलकुल फील करायचं नाही, ते वेगळंच असं काहीतरी दिसतं, नॅचरल वाटत नाही. त्यामुळे अगदी लिटल अमाऊंट असली पाहिजे. लेस इज मोर म्हणतात त्या पद्धतीने. ओके, फक्त जो केसांच्या मध्ये गॅप वगैरे दिसत असतो तो फक्त फील झाला पाहिजे. नॉर्मली स्टेक्समुळे इथले हेअर्स दिसत नाहीत, तर त्यामुळे थोडंसं मी आयब्रोज पेन्सिल यूज करते. आणि आयब्रो पेन्सिल यूज करताना तुम्ही थोडासा डार्क ब्राऊन कलरमध्ये जे असतात ना ते यूज करत जा, कारण आपल्या आयब्रो म्हणा पूर्णपणे डार्क ब्लॅक कधीच नसतात. आणि आयब्रो पेन्सिल मात्र डार्क ब्लॅक असते, त्यामुळे ते लावल्यानंतर आणि जे लोक जास्त वगैरे वापरतात ना, खूप मग ते विचित्र दिसते थोडंसं, आणि त्यामुळे ते लाईटली प्रमाणात वापरायचं आहे. आय मेकअप करताना आपण जास्त काही कलर वगैरे काहीच वापरायचे नाही आहेत. आणि आयलायनर ही काही जणांना वाटत असेल की अगदी ती लाईन खेचलेली दिसते, तसं जर नको असेल, थोडंसं नॅचरल टच हवं असेल, तुमच्याकडे जे कोणचं काजळ असेल तर ते काजळाने काय करायचं, जसं आपण लायनर लावतो त्या पद्धतीने डोळ्यांची वरची जी पापणी आहे त्याला लागूनच अशी लाईन खेचायची आहे. ओके, आणि ही आपली 5वी स्टेप आहे बेसिक मेकअपमधली. ओके, डोळे बंद कर. ओके, हे मी आता काजळ लावलेलं आहे, तर मी आता लगेच काय करते, मी आता ब्रशने त्याला ब्लेंड करते. ठीक आहे, म्हणजे आपण काजळचा हा काय म्हणून यूज केला? ॲज अ लायनर म्हणूनच. लायनर म्हणून आपण काजळही यूज करू शकतो. हां, पण मी थोडासा याला स्मज इफेक्ट दिलेला आहे. अशी लाईन खेचल्यासारखी तुम्हाला ती दिसणार नाही आहे, थोडंसं असं स्मज केलेलं आहे. ठीक आहे, छान. डोळे मोठे दिसतात थोडेफार. तुम्हाला जर काजळ आवडत असेल डोळ्यामध्ये घालायला तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. डोळ्यामध्ये पाणी आणू नको. ओके, तर हे थोडंफार काजळ लावलेलं आहे, तुम्ही असंच ठेवू शकता किंवा अदरवाईज हे सुद्धा तुम्ही असं स्मज करू शकता. तुमच्याकडे जो कोणता मस्कारा अवेलेबल असेल तो तुम्ही लावू शकता. खोट्या पापण्या वगैरे आपण
बेसिकमध्ये म्हणा किंवा इथल्या इथे कोणाचं फंक्शन आहे आपण जास्त लावत बसत नाही. अजिबातच नाही. महिला वर्ग आहे त्यांच्याकडे इतका वेळच नसतो. तर त्यामुळे आपल्या ज्या नॅचरल ह्या पापण्या आहेत तर त्यांना थोडंसं व्हॉल्यूम येण्यासाठी असे थोडेसे लांबसडक दिसण्यासाठी आपण मस्कारा यूज करायचो. डोळे ओपन खाली बघतो. टेक्निक हे सांगते ना कशा. डोळे एकदम जास्त ओपन करून वरती पण पापण्या चिटकायचे नाही आहेत आणि डोळे बंद पण नाही ठेवायचे. अगदी मिडल डिरेक्शनवरती ओपन करायचे आहे. आणि जर कोणाला अजून प्रोडक्ट तुमच्याकडे काहीच मेकअपचे अवेलेबल नाही आहे, मग आम्ही कोणते प्रोडक्ट घेऊ किंवा आम्हाला कमी रेंजमध्ये प्रोडक्टची नावं पण हवी आहेत आणि त्याचाच यूज करून मेकअप कसा करायचा, तर असं जर तुम्हाला असा एखादा सब्जेक्ट हवा असेल, याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर खाली जाऊन पटकन कॉमेंट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल 500च्या आतमध्ये आम्हाला मेकअपचे प्रोडक्ट हवे आहेत, नावं हवी आहेत आणि त्याचाच यूज करून मी तुम्हाला स्वतःवरती मेकअप करून दाखवेन. आणि असं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर पटकन जाऊन कॉमेंट करा, मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. असं आय मेकअप आपण पाहू शकता. छान. कसं आहे की जास्त डार्क मेकअप वगैरे आपल्याला म्हणजे आवडत असेल तर तसंही भाग्यश्री आता बोलल्याप्रमाणे तोही व्हिडिओ घेऊन येईल. आणि आता आपल्याला बेसिक मेकअप हवा होता, सिम्पली लुक, तर तेच आता आपण ट्राय करतोय. त्यामुळे तुम्हाला नाही तर खूप छान छान प्रोफेशनल मेकअप करते भाग्यश्री. होप्स कसे येतात की हां खूप छान मेकअप, हेवी मेकअप जसे होईल, तसं नाही, एकदम सिम्पली बेसिक मेकअप आहे हा. जे स्वतःकडे प्रोडक्ट अवेलेबल असतील 3-4 प्रोडक्ट. आणि एक तर मी ग्रामीण भाग आहे, तिथे ग्रामीण भागात राहते आणि त्यामुळं मग तिथं कसं डार्क लिपस्टिक, काजळ हे जास्त हेवी असं नाही ना चालू शकत. हां सिम्पली लाईटली तेवढंच ठीक आहे. ओके, मग तोच मला एक व्हिडिओ घेऊन यायचा होता तो, आणि तो आता चाललेला आहे. आणि आपण पाहू शकता आता 6 नंबर 6च ना लिपस्टिक. हां, तुमच्याकडे जी कोणची ब्रँडची लिपस्टिक अवेलेबल असेल, जो कोणता शेड तुम्हाला आवडत असेल, जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करायचा. ओके, सिम्पल बेसिक मेकअप करून झालेला आहे. आता थोडीशी रेडी होते, माझा फायनल लुक दाखवते तुम्हाला. तर भाग्यश्री, थँक्यू सो मच, तुझा मूल्यवान वेळ दिलास आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तू आज बेसिक मेकअप विषयी शिकवलीस. आणि ते आता आय होप त्या कुठेही म्हणजे फंक्शनला वगैरे जाण्यासाठी 5 मिनटात रेडी होतील. आणखीन काही तुम्हाला मेकअप टिप्स हव्या असतील किंवा स्किन केअर रुटीनबद्दल काही हवे असेल तर तुम्ही फॉलो करू शकता भाग्यश्रीला. तर मी तिचे इंस्टाग्राम लिंक आणि यूट्यूब लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही तिला फॉलो करू शकता तिथंही. आणि ब्रायडल मेकअप हवा असेल तर तिथेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मला तुम्ही इन्स्टावरती DM करू शकता किंवा इन्स्टाच्या बायोमध्ये माझा जो काही बिझनेसचा नंबर आहे तो मी दिलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन मला कॉन्टॅक्टही करू शकता. आणि तुमचे जर काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही मला बेशक सांगू शकता. आणि आय होप मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकले पुरेशी. सकाळी थोडे माझे ऑर्डर्स असल्यामुळे त्यानंतर माझं हे जे शूट होतं 15 डेज चॅलेंज, तर मी आज सकाळपासून थोडंसं कामामध्येच असल्यामुळे थोडीशी टायर्ड झालेली होती. तरी मला असं वाटतं की मी तुमच्यापर्यंत नक्कीच मलाही खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी कळाल्यात. इतका बेसिक मेकअप मी कधीच छान केला नव्हता आणि तो मला आज पाहायला मिळाला आणि मी खूप शिकलेही. आणि आम्ही नक्कीच तो म्हणजे सगळेजण अप्लाय करू तुझ्या ह्या छोटे छोटे नोट्स आणि हे बेसिक मेकअप. आम्हाला तर खूप आवडलेला आहे. कमेंटमध्ये तुम्हीही सांगा की आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला मध्ये. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून मी भाग्यश्रीला थँक्यू म्हणते. भाग्यश्री, तू इतका छान वेळ दिलास.
आणि जर कोणाला बेसिक टू ऍडव्हान्स मेकअप क्लासेस जॉईन करायचे असतील तर ते क्लासेस सुद्धा आपले सांगलीमध्ये अवेलेबल आहेत. तर कोणाला इन्क्वायरी जरी करायची असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. आज महिला वर्ग खूप खुश आहोत, हो ना? तर चला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, असा मेकअप कसा वाटला. आणखी काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. तर चला मग भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा आणि नेहमी हसत राहा. टेक केअर, बाय. ओम शांती. ओम शांती.